श्री स्वामी समर्थ. सगळ्या गृहिणींचं स्वामीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. आज स्वामीज किचनमध्ये मी बनवायला घेत आहे व्हेज ग्रिल सँडविच आणि एकदम परफेक्ट स्ट्रीट स्टाईल सँडविच हे बनणार आहे. चला तर मग आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे सँडविच मसाला बनवणार आहे. नक्की बनवून बघा, खूप सुंदर असं सँडविच लागतं. 2 मोठे चमचे मी इथे बडीशोप घेतलेले आहे, 1 छोटा चमचा लवंग घेतलेले आहे, 2 मोठे चमचे इतके मी जिरे घेतलेले आहेत आणि 1 छोटा चमचा इतकी मी काळी मिरी घेतलेली आहे. आपल्याला हे छान असं शेकून घ्यायचं आहे, फक्त सुगंध येऊपर्यंत. आपल्याला हे मसाले जाळायचे अजिबात नाही आणि फ्लेम तुम्ही लोच ठेवा. घाई करू नका. फ्लेम हाय केली तर सगळे मसाले जळणार आणि आपली सँडविचची टेस्ट बिघडणार. हे सगळे मसाले थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. आपल्याला याची छान अशी फाईन पावडर मिळणार, ती आपण करून घ्यायची. मसाले छान शेकले की फाईन पावडर होतेच. आता आपण इथे हिरवी चटणी करूयात, एकदम परफेक्टवाली आणि थिकनेसवाली. इथे मी 1 बंच इतका कोथिंबीर घेतलेली आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, 1 चमचा जिरे टाकलेले आहे आणि 4 ते 5 लसूणच्या कळ्या घेतलेल्या आहेत. आणि इथे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ब्रेडची स्लाइस. हे प्रत्येक जण टाकतं, तुम्ही नक्की अशी करून बघा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता मिक्सर जारमधून आपल्याला चटणी मिळणार आहे, ती पण थिकवाली. आता आपण इथे बटाट्याचा मसाला करून घेऊयात. इथे मी एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये टाकलं आहे 2 चमचे तेल. त्याच्यानंतर त्यामध्ये जिरे ऍड केलेले आहेत आणि मोहरी सुद्धा टाकलेली आहे. आपले रेग्युलर स्पायसेस यामध्ये आपल्याला ऍड करायचे आहेत. इथे मी टाकलेली आहे धना पावडर, त्यानंतर लाल मिरची, आमचूर पावडर, जिरे पावडर, गरम मसाला. हे सगळे स्पायसेस आपण यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत. हे रेग्युलर आहे, तुम्ही यामध्ये दुसरेच मसाले पण ऍड करू शकता. इथे मी बॉईल केलेले 4 ते 5 बटाटे ऍड केलेले आहेत. खूप अप्रतिम अशी टेस्ट येते आपल्या सँडविचमध्ये जर तुम्ही बटाटे ऍड केले तर. ओके, आता इथे मी मीठ घालून हे छान असं मिक्स करून घेणार आहे. आपल्याला हे बटाट्याचं जे स्टफिंग आहे किंवा बटाट्याची जी भाजी आहे ती पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला सँडविचमध्ये ती स्टफ करायची आहे. ओके, हे मिश्रण आपण थंड व्हायला बाजूला ठेवूयात. इथे मी व्हेजिटेबल्स छान अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत. शिमला आहे, अनियन आहे आणि टमॅटो आहे. तुम्ही यामध्ये दुसऱ्या व्हेजिटेबल्स पण ऍड करू शकता, लाईक अ स्वीट कॉर्न. इथे मी 4 ब्रेड स्लाइसेस घेतलेले आहेत. रेग्युलर आहेत हे ब्रेड, खूप साईज याची मोठी नाहीये, तुम्ही मोठ्या साईजचे पण घेऊ शकता आणि स्लाइस पण तुम्ही कमी करू शकता. इथे मी याच्या कड कापून घेतलेल्या आहेत आणि आता याला आपण आपली केलेली ग्रीन चटणी लावायची आहे. पूर्ण ब्रेडवरती आपल्याला ती स्प्रेड करून घ्यायची आहे. पूर्ण ब्रेड चटणीने कव्हर करून घ्यायचा आहे. तुम्ही ही चटणी करून बघा आणि पूर्ण असं सँडविच करून बघा, खूप अप्रतिम असं लागतं. आता इथे आपण बटाट्याचं सारण जे आहे आपलं ते इथे भरणार आहोत. मी इथे थोडीशी थिक लेअर दिलेली आहे, तुम्ही थिन पण देऊ शकता. ओके, त्यानंतर 1 स्लाइस घ्यायची आहे सेकंड, त्याला मी लावणार आहे टमॅटो केचप. हे छान आपल्याला दाबून घ्यायचं आहे बटाट्याचं स्टफिंग. आणि इथे मी आता याच्यावरती टाकणार आहे आपण केलेला सँडविच मसाला. थोडासा भुरभुरायचा आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही तो स्किपही करू शकता, अदरवाईज चाट मसाला पण यूज करू शकता. आता इथे मी दुसऱ्या स्लाइसला टमॅटो सॉस लावत आहे. टमॅटो केचप, टमॅटो सॉस, वॉडेवर मला जे आवडतं ते. तुम्ही इथे मेयोनीज पण यूज करू शकता. ओके, त्यानंतर पुन्हा स्लाइसवरती मी छान आपली ग्रीन चटणी लावणार आहे. त्यामध्ये मी अनियनचे स्लाइसेस टाकणार आहे. पुन्हा आपलं छान असं सँडविच मसाला पण यावरती आपल्याला स्प्रेड करायचा आहे. याच्यावरतीच मी टमॅटोज ठेवून घेतलेले आहे आणि आपली जी थर्डवाली स्लाइस असणार आहे त्याला मी पुन्हा टमॅटो केचप लावून ती कव्हर करणार आहे. आता यावर आपल्याला छान शिमला ठेवून घ्यायची आहे आणि इथे पण आपल्याला सेम प्रोसेस कंटिन्यू करायची आहे. ओके, आता हे सँडविच तुम्ही ओव्हनमध्ये पण करू शकता, तव्यावर पण करू शकता, जशी तुमची इच्छा आहे, किंवा ते सँडविचचं जे मशीन आहे त्यामध्ये पण करू शकता. ओके, ग्रिल पॅन येतो त्यामध्ये पण करू शकता. मी इथे साधा आपल्या तव्यावरती केलेला आहे आणि ते बघू शकता तुम्ही, कलर आणि क्रिस्पीनेस खूप अप्रतिम असा आलेला आहे. ओके, चला तर मग आता मी इथे चारी बाजूने छान असं शेकून घेतलेलं आहे. तुम्ही पण असंच छान करून घ्या आणि आपलं सँडविच तयार आहे. छान असं सर्व करूयात विथ टमॅटो केचप. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच आणि प्लीज असाच भरभरून मला सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी